नमस्कार प्रेक्षक हो, मी स्वाती गोडसे आणि टॉक टाइम आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। तर प्रेक्षक हो, आज टॉक टाइम मध्ये आपला आजचा विषय आहे अनियमित रक्तस्राव आणि या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत स्त्री रोग आणि प्रसूती तज्ञ डॉक्टर अलका गोडबोले। तर आपण डॉक्टरांचं स्टुडिओमध्ये स्वागत करूयात। डॉक्टर, खूप खूप स्वागत आमच्या टॉक टाइम या खास कार्यक्रमात। तर मी डॉक्टरांची थोडक्यात आपल्याला सुरुवातीला ओळख करून देते आणि त्यानंतर प्रश्नांची उत्तरे डॉक्टरांकडून घ्यायचीच आहेत। तर डॉक्टर अलका या गेल्या 36 वर्षांपासून प्रॅक्टिस करतायत। अनेक वैद्यकीय परिषदांमध्ये त्यांनी शोध निबंध सादर केलेत। तर डॉक्टर अलका यांचा हा अनुभव पाहता रक्तस्राव या विषयावरती त्यांच्याशी आपल्याला संवाद साधायचा आहे। पहिलाच प्रश्न घेऊन डॉक्टरांकडे जाऊयात। डॉक्टर, रक्तस्राव हा किती प्रकारचा असतो? बऱ्याच जणांना खरं तर प्रश्न पडतो, कारण मासिक पाळी याच बाबत सगळ्यांना माहिती असतं, पण यामध्ये देखील वेगवेगळे प्रकार असतात का? हो, रक्तस्राव म्हणजे अनियमित आणि नियमित, मुळात असे दोन प्रकार आहेत त्याच्यात। हो, कारण नियमित रक्तस्राव म्हणजे जो पाळी मासिक पाळीचा येतो तो, किंवा प्रेग्नन्सी डिलिव्हरी नंतर होतो तो। पण अनियमित आणि अति असा माझा मेन विषय आहे। कारण काय आहे ना, हा विषय मी मुद्दामून निवडायचं कारण खूप बायका माझ्याकडे येतात। जवळजवळ 30 ते 35% या बायकांना हा रोग असतो। रोग नाहीच म्हणताय, हे सिम्पटम आहेत असं। मग अनियमित किंवा अति रक्तस्राव म्हणजे नेमकं काय? आता अनियमित म्हणजे आता पाळी येते, जी मुलीला जेव्हा पाळी येते साधारण 13 ते 14 वर्षात, तेव्हा तिला होतो तो नियमित रक्तस्राव। मिनिमम 3-4 दिवस असतो तो। पण 7 दिवसापेक्षा जर जास्त असेल तर त्याला अनियमित म्हणता येईल। आणि तो असतो बऱ्याच जणींना सुरुवातीला, पाळी सुरू होते तेव्हा। तसंच पिरियड जाताना म्हणजे मेनोपॉजच्या आसपास पण असाच रक्तस्राव असतो। आणि अनेक मध्ये कारण आहेत, ती आपण आता नंतर बघूच। अगदी अगदी। पुढचा महत्त्वाचा प्रश्न डॉक्टर असा, अति रक्तस्राव होणं हा त्रास स्त्रीच्या नेमक्या कोणत्या वयाच्या टप्प्यावर येतो? अगदी योग्य आणि छान प्रश्न आहे हा। कारण प्रत्येक स्त्रीला, म्हणजे अगदी लहान बाळापासून ते मेनोपॉज झाला तरीही स्त्रीला रक्तस्राव हा, मी तर म्हणेन 5वीला पुजलाय। कारण अगदी छोटं जे बाळ, जी मुलगी जन्माला येते ना, तिलाही 2 दिवसात थोडा थोडा रक्तस्राव होतो योनी मार्गातून। पण तो असतो तो अत्यंत नॉर्मल असतो। पण त्यांनी पण लोक घाबरून जातात, लगेच विचारतात येऊन, किंवा पेशंट जर ऍडमिटच असेल, दवाखान्यातच असेल मूल, तर लगेच दाखवतात। पण तो आईच्या हॉर्मोन्सचा इफेक्ट म्हणून। नंतर काय, किशोर वयात म्हणजे साधारण 9-10 वर्षाला हल्ली पाळी येते, लवकर पाळी जी येते तो रक्तस्राव। नंतर 13 आणि 14 वयाला जी येते ती नॉर्मल मासिक पाळी असते, म्हणजे हे नॉर्मल वय आहे लोकांचं, मुलींचं। त्याच्यानंतर जे होतं ते प्रेग्नन्सी, किंवा त्याच्यानंतर मध्ये लग्नाच्या नंतर पहिलं जे हे होतं, पहिल्यांदा जेव्हा संभोग होतो तेव्हा पण रक्तस्राव होतो, थोडंसं ब्लिडिंग होतं, त्यामुळे तेव्हाही होतं। अशी अनेक कारणं, आणि ते मेनोपॉजच्या आसपास पण होतं, कधी कधी प्रेग्नन्सीत पण, डिलिव्हरीच्या वेळेला पण होतं आधी, कधी 7व्या महिन्यात, कधी 6व्या महिन्यात, असं तो अनियमित आहे। अनियमित आहे। मग डॉक्टर, अति रक्तस्राव आणि मासिक पाळी हे नेमकं समीकरण काय? आता अति रक्तस्राव म्हणजे आपण मासिक पाळी जर 5 ते 7 दिवसापेक्षा जास्त लांबली तरी अति म्हणू शकतो, किंवा दिवसभरात त्या बाईनी 1-1 तासाला किंवा 2-2 तासाला जर नॅपकिन बदलले असतील किंवा टॅम्पून बदलले असतील तरीही अति म्हणू शकतो। म्हणजे जरी कमी दिवस पण जास्त अमाऊंट, किंवा खूप दिवस आणि साधारण नॉर्मल किंवा आपण मॉडरेट म्हणू ब्लिडिंग, त्यालाही आम्ही अनियमित म्हणजे जास्तच म्हणतो रक्तस्राव। मग डॉक्टर, हे नेमकं ओळखायचं कसं, की निदान कसं करायचं नेमकं, की आपल्याला अति रक्तस्राव होतोय? हे स्वतः त्या बाईला तर कळतच, कारण आपल्याला जास्त जातंय अंगावर हे कुठलीही बाई विसरूच शकत नाही, कारण तिचं लक्ष असतं। पण जेव्हा आता थोडक्यात आपण छोट्या मुलीचं उदाहरण घेऊ, की 9-10 वर्षाची मुलगी आहे, ती पहिल्यांदाच तिला पाळी आली आहे, मासिक पाळी, तर त्या या अशा सतत सतर्क असतात की आपल्या मुलीला काय, हे असं कसं झालं इतक्या लवकर। तर 1-2 दिवसात धावत आमच्याकडे येतात, तेव्हा आम्ही सांगतो की अगं ह्याला आम्ही प्रिकॉशस प्युबर्टी किंवा लवकर आलेला मासिक पाळी असं म्हणतो। आणि ह्याच्या उलट जेव्हा मोठी असते बाई, जेव्हा तिला कळायला लागतं
पण 7 दिवसाच्या वर होतो रक्तस्राव, किंवा कधी कधी काय होतं 2 पाळ्यांच्या मध्ये थांबतच नाही, म्हणजे पाळी थांबतच नाही, ती अखंड महिनाभर थोडं थोडं जातं, त्यालाही आम्ही अतिच म्हणतो किंवा ॲबनॉर्मल युट्राईन ब्लिडिंग असं आम्ही म्हणतो त्याला. ओके. मग डॉक्टर, या अशा प्रकारात चाचण्या कोणकोणत्या असतात आणि कशा कराव्यात? मग चाचण्या म्हटलं तर पहिल्यांदा रक्त गट आणि CBC आम्ही म्हणजे कम्प्लीट ब्लड काउंट करून घेतो, म्हणजे ती बाई ॲनिमिक नाही ना, कारण खूपदा ह्या जास्त रक्तस्रावामुळे ॲनिमिया होऊ शकतो, होतोच, म्हणजे बऱ्याच जणींना असतो. थायरॉइड, दुसरं म्हणजे डायबेटीस नाही ना, BP हाय BP नाही ना, ही मेजर कारण आहेत खरी. पण त्याच्यात पॅथॉलॉजिकल कारण जर म्हणजे आम्ही जे शोधतो ते त्या वयाप्रमाणे, कारण काय लहान मुलीला साधारणतः एवढे हे रोग नसतात फारसे, पण जेव्हा मोठी बाई येते मेनोपॉजच्या आसपासची, तिचं आम्हाला जास्त चेकिंग करावं लागतं, तिची सोनोग्राफी करावी लागते मेन. ह्या सगळ्या चाचण्या, रक्ताच्या चाचण्या सगळ्यात पहिल्यांदा, त्याच्या आधी हिस्ट्री घ्यायची, कारण कायकींना ना तेच ब्लिडिंग जास्त वाटतं, जे दुसरीला कमी वाटेल ते हिला, म्हणजे ते वैयक्तिक असतं ते, त्यामुळे त्याच्यावर आम्ही अवलंबून राहत नाही. तिचं जर हिमोग्लोबिन चांगलं असेल तर आम्ही ठरवतो की खूप नाहीये हे ब्लिडिंग, मग सोनोग्राफी करायची. सोनोग्राफीत काही आढळलं, त्याच्यात बरीच कारण आहेत. आता मी हे इथे जे दाखवत आहेत ना फोटोग्राफ्स, त्याच्यात फायब्रॉइड, आता बऱ्याच जणांना आता हा शब्दही माहीत झालेला आहे, फायब्रॉइड, पॉलिप, हे जे प्रकार आहेत ते. आणि दुसरं म्हणजे एंडोमेट्रिओसिस, हल्ली ॲडिनोमायोसिस म्हणून हा प्रकार आहे, त्याच्यात हे नसतं, त्याच्यात ट्युमर नसतो, पण अतिरिक्त रक्तवाहिन्या त्याच्यात किंवा आतला लेअर गर्भाशयाचा तो अनेक ठिकाणी असतो, त्यामुळे त्यांना मध्ये मध्ये ब्लिडिंग होतं. बरोबर. अगदी. तर डॉक्टर, खरं तर अतिरक्तस्राव आणि मासिक पाळीशी संदर्भ कसा आहे या संदर्भात चर्चा करायचीच आहे. अनेक मुलींच्या, महिलांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि त्यानंतर त्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडून जाणून घ्यायची आहे. त्यामुळे प्रेक्षक हो, ही चर्चा सुरू ठेवायची. आपल्या मनातले अनेक प्रश्न आम्ही डॉक्टरांना विचारणार आहे. अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येते. बघत रहा टॉक टाइम. ब्रेकनंतर टॉक टाइम एमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तर प्रेक्षक हो, आज अतिरक्तस्राव या विषयावरती आपण बोलतो आणि या विषयावरती मार्गदर्शन करत आहेत स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर अलका गोडबोले. तर डॉक्टर, अतिरक्तस्राव कसा होतो, त्याचे प्रकार कोणते हे तर तुम्ही सांगितलं, पण त्यावरती आता उपाय काय नेमका याबद्दल सविस्तर सांगा. आता एक कारण सांगायचं राहिलं अतिरक्तस्रावाचं, ते म्हणजे काही वेळेला IUCD किंवा कॉपरेटिव्हमुळे पण होतो, पण तो अति होत नाही. पण सगळ्या बायकांना वाटतं की नाही, हे ब्लिडिंग येते फक्त कॉपरेटिव्हमुळे, त्यामुळे ते काढायला येतात. आणि दुसरं म्हणजे मेन कारण मेनोपॉजच्या आसपास जे होतं, पेरीमेनोपॉजल आम्ही एज म्हणतो, 40शी ऑनवर्ड्स, ते म्हणजे कॅन्सर, गर्भाशयाचं तोंड म्हणजे सर्विक्स आणि आतला लेअर एंडोमेट्रियम, त्याचा कॅन्सरची शक्यता वाढते. म्हणून त्याप्रमाणे आम्ही ट्रीटमेंट देतो, वयाप्रमाणे ट्रीटमेंट ठरवतो. कारण छोटी मुलगी असेल तर तिला हॉर्मोनल थेरपी द्यावी लागते, नुसत्या गोळ्यांनी म्हणजे हॉर्मोन्सच्या गोळ्यांनी, प्रोजेस्ट्रॉन ते कमी असतं, ते दिलं की मुलींचं ब्लिडिंग थांबतं, बहुतेकदा थांबतं, कारण त्यांना आम्हाला काहीच करता येत नाही. थोड्या मोठ्या असतील त्यांनाही हॉर्मोन थेरपी आधी ट्राय केली जाते, नंतर लग्न झालेल्या म्हणजे ज्या असतील किंवा त्यांना मूल हवं असेल त्याच्याकरता जर ट्रीटमेंट, तर आम्ही क्युरेटाज किंवा म्हणजे क्युरेटिन हा जो शब्द आहे ना, रुटीनली लोकांना माहिती आहे, सगळ्या बायकांना, तो डायलेटेशन अँड क्युरेटर DNC असं आम्ही करतो. ते सगळं बुलेखाली करतो. आणि त्यातूनही जर समजा त्रास नाही कमी झाला तर एकदा हॉर्मोनल ट्रीटमेंट म्हणजे मेडिकल मॅनेजमेंट करून बघतो. नाही तर ज्यांना मूल नकोय आता, म्हणजे ज्यांचं साधारण 45च्या पुढचं वय आणि मेनोपॉजच्या आसपास, पण त्याला मेन इंडिकेशन म्हणजे काय की गर्भाशयाचा हे जो आम्ही नमुना घेतो तपासायला आतला, तो नॉर्मल पाहिजे क्युरेटिनच्या वेळेला. तर माझ्याकडे एक चांगली थेरपी आहे जी खूप लोक कमी वापरतात, म्हणजे त्याला थर्मल बलून एब्लेशन असं आम्ही म्हणतो, बलून थेरपी असं मी सांगते.
आणि ही दुसरी जी कॉपर-टी जी दाखवतात ही कॉपर नाहीये, ही LNG IUCD म्हणतात. म्हणजे त्याच्यात प्रोजेस्ट्रॉन असतं. ते पण हल्ली खूप वापरतात. म्हणजे ज्यांना पुन्हा हवी आहे प्रेग्नन्सी त्यांना आम्ही ही IUCD वापरतो, इंट्रायुट्राईन कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हाइस. त्याला प्रोजेस्ट्रॉन असतं व्हर्टिकल आर्मला, ते रिलीज होतं, त्यामुळे ते ब्लिडिंग खूप कमी होतं, आटोक्यात येतं. आणि त्यांनी नाही झालं तर थर्मल बलून ॲब्लेशन. आणि ह्या बलून ॲब्लेशनला काय की तुम्ही सकाळी आली बाई पेशंट, तिला अनेस्थेशिया दिला तरी ती रात्री घरी जाऊ शकते आणि 2-3 दिवसात ती एकदम नॉर्मल होते. 8 दिवसांनी मी त्यांना ऑफिस पण जॉईन करू देते. म्हणजे तो प्रॉब्लेम नाहीये काहीच. ती खूप छान आहे आणि सोपी आहे. बरोबर. खरं तर हे महिलांपर्यंत मुलींपर्यंत पोहोचलं पाहिजे जेणेकरून त्यांना या त्रासातून मुक्ती मिळेल. खरं तर डॉक्टर, क्युरेटिनचा तुम्ही देखील उल्लेख केला आणि बऱ्याच जणांच्या तोंडून हा शब्द येतो, तर त्या क्युरेटिन हा शब्द जो चर्चेला जातो खूप, यावरती नेमकं सविस्तर सांगाल? कारण बऱ्याच जणांच्या मनात अनेक प्रश्न असतात. ओके. कारण क्युरेटिन म्हणजे बायोप्सी पण होते, ती एंडोमेट्रियल बायोप्सी. म्हणजे काही लोक ऑफिस प्रोसिजर, म्हणजे पेशंट आलेली असताना तिची कन्सल्टिंग रूम मध्ये पण अगदी बारीक कॅथेटरनी आम्ही बायोप्सी घेऊ शकतो. पण आपल्या इथे जरा तो प्रॉब्लेम आहे. इतर देशांमध्ये ह्या क्युरेटिनला एवढं हे अॅनेस्थेशियाच देत नाहीत. ते फक्त आम्हाला त्यांची लेखी परवानगी घ्यावी लागते पेशंटची की असं असं आम्ही तुमच्यावर ही प्रोसिजर करतोय. पण ऑफिस प्रोसिजर म्हणतो, मग हिस्ट्रोस्कोपी आणि क्युरेटिन त्याच्यात म्हणजे ऑपअप होतं, ते करता येतं. पण एरवी जर ऑपरेशन थिएटरमध्ये करायचं झालं तर जनरल अॅनेस्थेशिया, शॉर्ट ऍक्टिंग जनरल अॅनेस्थेशिया असा देऊन मग करतो आणि ती अत्यंत उपयुक्त ठरते. बरेचदा त्यांनी मेन जी शेवटची आमची ट्रीटमेंट आहे ती वाचते. मोठी ट्रीटमेंट म्हणजे युटरस काढायचं, गर्भपिशवी काढणे. कारण आता आपण पुढे घेऊच ती चर्चा. नक्कीच. पण त्याच्या आधी मी नेहमी सांगते की आय एम अ कॉन्झर्वेटिव्ह डॉक्टर, सो आय विल ट्राय कॉन्झर्वेटिव्ह थेरपी बाय थर्मल बलून ॲब्लेशन. डॉक्टर, तुम्ही थर्मल बलून बद्दल, एकूणच बलून थेरपी बद्दल खरं तर खूप उल्लेख केलेला आहे आणि त्याच्यातून अगदी सहज तो जो रुग्ण आहे, ती जी रुग्ण महिला आहे, तिचा हा रक्तस्रावाचा त्रास दूर होऊ शकतो आणि त्याविषयी सविस्तर जाणून घ्यायचंय. पण आणखीन एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर त्या बलून थेरपी विषयी आपल्याकडून जाणून घ्यायला आवडेल. तर प्रेक्षक हो, टॉक टाइम आमच्या खास कार्यक्रमात डॉक्टर अलका गोडबोले आपल्या सोबत आहेत. आणखीन एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतो. बघत रहा टॉक टाइम. ब्रेकनंतर टॉक टाइम आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ञ डॉक्टर अलका गोडबोले आपल्या सोबत आहेत आणि रक्तस्राव, अतिरक्तस्राव या विषयावरती आपण चर्चा करतो. आणखीन काही तुमच्या मनातले प्रश्न आहेत जे मी डॉक्टरांना विचारणार आहे. डॉक्टर, बऱ्याच वेळा असं होतं की खूप त्रास होतोय म्हणून गर्भपिशवीच काढण्याची वेळ बऱ्याच जणींवरती येते आणि ग्रामीण भागात तर असं बघायला मिळतं की अगदी वयाच्या 30 नंतर 40च्या आतल्या महिलांच्या देखील गर्भपिशवी काढण्याचं प्रमाण आता कुठेतरी वाढल्याचं बघायला मिळतंय. आणि 2021 मध्ये देखील असं होत असेल तर त्यावर नेमका काय उपाय असू शकतो? गर्भपिशवी न काढताही त्या क्युअर बऱ्या होऊ शकतात? मी आता म्हटलं तसं, पण त्याला कारण बघावं लागतं. कधी कधी काय होतं, ती बाई जर डिलिव्हरीच्या वेळेला प्रचंड ब्लिडिंग होतं की जे कंट्रोल करता येत नाही, अशी एखादीच 100 किंवा 1000 एखादी असते स्त्री, तिचं काढावं लागतं. पण दुसरं जे तू म्हणतेस ते बरेचदा काय होतं की क्युरेटिन करून बघतात लोक, त्यांनी नाही होत म्हटल्यावर मेडिकल ट्रीटमेंट नसते. आणि ह्याच्यात दोन्हीकडची पेशंटची मानसिकता पण असते. बऱ्याच बायका म्हणतात नाही नाही आता मला नको काही कुठल्या गोळ्या बिळ्या, मी इंजेक्शन नाही घेणार, माझं तुम्ही पिशवी काढून टाका. अरे पिशवी काढून टाकणं म्हणजे काही अशी कुठली बाजारातून आणली आहे आणि काहीतरी केलंय त्याचं असं नाहीये. तो आपल्या शरीराचा एक महत्वाचा अवयव आहे. बऱ्याच जणींना वाटतं आपल्या 2 डिलिव्हऱ्या झाल्या आहेत आता काही हे नाही, आता तुम्ही उगीच बलून वगैरे काय करू नका, आमची पिशवी काढा, असं करून चालत नाही. म्हणून मी त्यांना खूप समजावून सांगते की ज्यांना गरज आहे, ज्यांना फायब्रॉइड आहे किंवा ज्यांना शंका आहे आम्हाला की ज्यांना कॅन्सर होऊ शकतो, अशांची पिशवी जरूर काढतो. ज्यांना हिस्टेक्टोमी इज द ओनली ट्रीटमेंट असं आहे आमच्या ह्याच्यात शास्त्रात. उगीच कोणीही काढत नाही. आणि ही उगीच जर काढली तर त्यांनी पण काय काय होतं ते आता आम्ही बघतोच. म्हणजे बऱ्याच जणींचं चुकून काढली जाते. कधी कोणी
असंच पेशंट ऑन डिमांड काढतात की नाही 40च्या आधी जर काढली तर तुमच्या पाळीचा डिस्टर्बन्स होतो, कारण हॉर्मोन्स तुम्ही एका क्षणात खटकन ती हॉर्मोनची लेवल शून्याला आणतात ना, त्यांनी जो त्रास होतो तो प्रचंड भोगावा लागतो. त्याच्यापेक्षा ब्लिडिंग झालेलं परवडतं असं मी खूपदा सांगते त्यांना. आणि जर तुम्हाला फायब्रॉइड नसेल, वाढणारा मोठा ट्युमर नसेल तर काहीच हरकत नसते, मेडिकल ट्रीटमेंट घ्यायची. ती 5-6 महिने घ्यावी लागते मात्र, पण त्याला पेशन्स नसतो. बरोबर. मग डॉक्टर तुम्ही जसं म्हणालात की ब्लिडिंग होतंय, पिशवी काढण्यापेक्षा ब्लिडिंग झालेलं बरं, अति रक्तस्राव झालेला बरा, पण मग त्यासाठी तुम्ही बलून थेरपी सांगितली होती, तर त्याचा कसा नेमका इफेक्ट आहे? तर बलून थेरपी म्हणजे काय आहे, त्या इथे एक दाखवलेलं आहे चित्र आहे आता पुढे ह्याच्यात जे चालू आहे ह्याच्यावरती. तर त्या ह्याच्यात एका रॉडला बलून म्हणजे तो इन्फ्लेटेबल असतो, जसं आम्ही आत टाकतो तो गर्भपिशवीत, त्या पिशवीत तो टाकला आणि पाणी त्याच्यातून जाऊ दिलं की ती कॅव्हिटी जेवढी असते तेवढाच तो बलून भरतो आणि ते 90 डिग्रीज पर्यंत हीट होतं पाणी आणि ते 10 मिनिटं धरून ठेवतो आत. त्यांनी ते आतला लेअर गर्भपिशवीतला सगळा जो आतला स्तर असतो ज्याच्यातून ब्लिडिंग होतं, एंडोमेट्रियम म्हणतो आम्ही ते, तो सगळा जळतो. अच्छा. तो तात्पुरता जळलेला असतो, म्हणजे ते काय कायमचं हे नाही होत. पण काय होतं, हा जळल्यामुळे त्या बाईची पाळी एकतर 45च्या आसपास असेल तर खूप जणींची बंद होते, आणि बंद नाही झाली तरी रेग्युलर आली तरी अगदी थोडी येते. 1-2 दिवस मासिक पाळीचं ब्लिडिंग होतं किंवा अगदी स्पॉटिंग होतं किंवा मग 6 महिन्यांनी साधारण त्यांचा नॅचरल मेनोपॉज येतो आणि मग बंद होते. असा खूप उपयोग होतो. त्यामुळे बलून इज द बेस्ट थेरपी असं मी तर म्हणेन. ज्यांना फारसे फायब्रॉइड नाहीत किंवा पॉलिप असेल तर ते निघतंच. पॉलिप म्हणजे असं कळीसारखं आतली ग्रोथ असते, ती पण आतल्या लेअर मधूनच येते, ती क्युरेटिन मध्ये निघते आणि मग उरलेला लेअर आम्ही सगळा बलूनच्या साह्याने जाळून टाकतो. जळतो तो आपोआप आणि काहीही पेशंटला कळत नाही, कारण डीप अॅनेस्थेशिया दिलेला असतो. फक्त अर्धा तास लागतो या प्रोसिजरला आणि मी सांगितलं तसं पेशंट त्या दिवशीच घरी जाते किंवा दुसऱ्या दिवशी घरी जाते. मेडिक्लेम कव्हर्ड आहे ही थेरपी, त्यामुळे अत्यंत उपयुक्त थेरपी आहे. डॉक्टर, खरं तर काही मिनिटच उरलेली आहे आणि जाता जाता वेळेअभावी थांबवावं लागते, पण जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ज्यांना अतिरक्तस्रावाचा त्रास होत आहे अशा महिलांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल, काय सूचना द्याल? त्यांना सूचना म्हणजे त्यांनी एक तर हिमोग्लोबिनचं प्रमाण चांगलं राखलं पाहिजे आणि पाळीकडे लक्ष द्यायला पाहिजे. मेन्स्ट्रुअल कॅलेंडर जे आम्ही म्हणतो त्यांना, की ते मेंटेन करायला पाहिजे की तुम्हाला किती महिन्यांनी येते. काहींना काय होतं, आता पीसीओडी हे माझं एक हे करायचं राहिलं, त्या मुलींना वर्षातून 2दाच मासिक पाळी येते, पण येते ती धो चालू असतं 7 ते 10 दिवस. तेही प्रॉब्लेम आहे. आणि ज्यांना काहीच येत नाही किंवा दिवसभर सतत चालू असतं मध्ये मध्ये, त्यांनी स्वतःच्या पाळीकडे लक्ष द्यावं. आणि म्हणून पीसीओडी तर त्यांनी क्लिअर करायलाच पाहिजे. आणि ह्याच्यात मेन काळजी घ्यायची म्हणजे ह्या एक डिलिव्हरी किंवा 2 डिलिव्हरी झालेल्यांनी स्वतःच्या वजनाची काळजी घ्यायची. मेन एक्सरसाइज करा, डाएट करा, काही करा, पण वजन राखा. वजन, हायपरटेन्शन म्हणजे बीपी जर वाढलेलं असेल तेही वेळेवर चेक करा. शुगर वाढली असेल, डायबिटीस झाला असेल, कारण ह्या सगळ्यांचा ब्लिडिंगशी संबंध असतो. एंडोक्राईन ग्लँड्स या सगळ्या एकमेकांशी रिलेटेड आहेत. त्यामुळे आपण सर्वांगीण जर वजन कमी केलं मेन, तर खूप यातले प्रॉब्लेम क्लिअर होतात. खरंय. डॉक्टर, खूप छान मार्गदर्शन केलं तुम्ही आणि निश्चितच अतिरक्तस्राव हा जो त्रास आहे त्यापासून जर आपल्याला मुक्ती हवी असेल तर निश्चितच या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं आणि योग्य वेळी निदान झालं तर डॉक्टरांचा सल्ला निश्चितच घ्यावा लागेल. डॉक्टर अलका गोडबोले यांनी इतक्या छान सोप्या शब्दांमध्ये आपल्याला मार्गदर्शन केलं. डॉक्टर, खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तर आज आपल्या या खास कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटणार आहोत नव्या विषयासह. बघत रहा टॉक टाइम.